कथा सत्य घटनेवर आधारित आहे, त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी ऐकावी अशी ही कथा आहे. म्हातारपणी प्रत्येक आईवडिलांना वाटत असेल की आपली मालती देवी यांच्यासारखी आपली हालत होऊ नये, तर त्यांनी विचार करूनच निर्णय घ्यावा आणि जोपर्यंत आपण हयात आहे तोपर्यंत आपली प्रॉपर्टी मुलांच्या किंवा सुनेच्या कोणाच्याही नावावर करून देऊ नये. जर आपल्याकडे प्रॉपर्टी असेल तरच आपली मुलं आणि सुना देखील आपल्याला सांभाळतील. रमेश आणि सुजाता एका उच्चभ्रू वस्तीत राहत होते. रमेशचे आईवडील मालती देवी आणि गोविंदराव यांनी खूप कष्ट करून त्यांना शिकवले, मोठं केलं आणि त्यांचे लग्न लावले. गोविंदराव आता ह्यात नव्हते, पण मालती देवींनी रमेश आणि सुजाताच्या सुखासाठी संसारासाठी आपले सर्व आयुष्य वेचले होते. कालांतराने रमेशच्या व्यवसायात भरभराट झाली, पण त्याच्या मनात आईबद्दलचा आदर कमी होत गेला. त्याची पत्नी सुजाता स्वभावाने अत्यंत करारी आणि माया नसलेली होती. तिला मालती देवींची घरातील उपस्थिती म्हणजे एक ओझेच वाटू लागली. मालती देवींच्या साध्या आणि जुन्या राहणीमानाचा तिला सतत त्रास व्हायचा. एक दिवस सुजाताने रमेशला स्पष्ट सांगितले, मी आता ह्या जुनाट गोष्टीसोबत राहू शकत नाही. तुम्ही जर त्यांना वृद्धाश्रमात नाही पाठवले तर मी माहेरी निघून जाईन. रमेशला आईचे महत्त्व माहीत होते, पण सुजाताच्या धमकीपुढे तो झुकला. पण वृद्धाश्रमात पाठवण्याऐवजी त्यांनी एक भयानक योजना आखली. आई, आपण खूप दिवसांपासून तीर्थयात्रा केली नाही, चल तुला कुंभमेळ्याला घेऊन जातो, खूप पुण्य मिळेल. रमेश मोठ्या प्रेमाने म्हणाला. मालती देवींचा आनंद गगनात मावेना. त्यांना वाटले आपला मुलगा अजूनही आपल्यावर प्रेम करतो. मोठ्या थाटात त्या कुंभमेळ्यात गेल्या. गर्दीत रमेशने मालती देवींचा हात सोडायला लावला आणि म्हणाला, आई तू इथे थांब आणि मी लगेच पाणी घेऊन येतो. मालती देवी डोळे मिटून देवाची प्रार्थना करत होत्या. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा रमेश आणि सुजाता दोघेही गायब होते. मालती देवींनी सुरुवातीला वाटले की गर्दीमुळे ते बाजूला गेले असतील, पण तासनतास वाट पाहूनही कोणीही आले नाही. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना खात्री झाली की त्यांच्या मुलाने त्यांना फसवून सोडून दिले आहे. त्या गर्दीत एकट्या असहाय्य आणि निराधार झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. मालती देवी 2 दिवस उपाशी पोटी आणि पाण्याच्या थेंबा वाचून त्या गर्दीत फिरत होत्या. त्यांना खूप थकवा आला आणि त्या एका ठिकाणी कोसळल्या. तेव्हाच रमेशभाई नावाचे एक 40-45 वर्षाचे गृहस्थ त्यांच्या मदतीला धावले. रमेशभाईंचे स्वतःचे आईवडील लहानपणीच वारले होते आणि ते साधू संतांच्या सेवेत आपले जीवन व्यतीत करत होते. त्यांनी मालती देवींना पाणी दिले, जेवण दिले आणि त्यांच्यावर मायेची फुंकर घातली. मालती देवींनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. रमेशभाईंचे डोळे पाणावले. त्यांनी मालती देवींना सांत्वन दिले आणि म्हणाले, आई तुम्ही माझ्या हात एकट्या नाहीत. आजपासून मी तुमचा मुलगा. तुम्ही मला तुमच्या पोटी जन्म दिला नसला तरी आजपासून माझा धर्म आहे की मी तुमची सेवा करेन. मालती देवींना नवीन जीवन मिळाले. रमेशभाईंनी कुंभमेळा संपल्यावर मालती देवींना आपल्या आश्रमावर आणले. तिथे त्यांना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार मिळाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निखळ आणि निस्वार्थ प्रेम मिळाले. मालती देवींचे जीवन पुन्हा आनंदी झाले. त्याही आश्रमातील कामामध्ये रमेशभाईंना मदत करू लागले. काही वर्षातच रमेशभाईंच्या मेहनतीने आणि मालती देवींच्या आशीर्वादाने तो आश्रम मोठा झाला आणि लोकांना मदत करण्याचे मोठे केंद्र बनले. अनेक प्रतिष्ठित लोक आश्रमाला भेट देऊ लागले आणि मालती देवींना आईसाहेब म्हणून ओळखू लागले. इकडे रमेश आणि सुजाता यांनी आईला सोडून दिल्यावर सुरुवातीला सुटकेचा निश्वास सोडला, पण नियतीला वेगळेच मान्य होते. रमेशच्या व्यवसायात अचानक मोठे नुकसान झाले. 1-2 वर्षातच ते आर्थिक संकटात सापडले. त्यांची सर्व संपत्ती विकली गेली आणि त्यांना लहान अशा घरात राहायला जावे लागले. घरात आता फक्त भांडणे आणि कटुता होती. एका प्रसिद्ध आणि मोठ्या देणगीदाराच्या भेटीसाठी रमेश आणि सुजाता एका मोठ्या सामाजिक कार्यक्रमात गेले होते. देणगीदार मोठी मदत करू शकला असता म्हणून त्या आशा लावून बसले होते. जेव्हा देणगीदाराचे नाव जाहीर झाले आणि त्याला सन्मानित बोलवण्यात आले तेव्हा ते पाहून रमेश आणि सुजाताच्या पायाखालची जमीनच सरकली. सन्मानित व्यक्ती होती रमेशभाई आणि त्यांच्या बाजूला मोठ्या सन्मानाने उभ्या होत्या मालती देवी, ज्यांना त्यांनी कुंभमेळ्यात एकटे सोडून दिले होते. त्या आज एका मोठ्या आश्रमाच्या आईसाहेब म्हणून लाखो लोकांचे श्रद्धेचे केंद्रस्थान बनल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची आणि समाधानाची एक वेगळी चमक होती.
रमेश आणि सुजाता लज्जेने मान खाली घालून उभे होते. रमेशभाईंना जेव्हा रमेशबद्दल कळले तेव्हा त्यांनी मालतीदेवींना विचारले की आता काय करायचे. मालतीदेवी शांतपणे रमेश आणि सुजाताकडे गेल्या. रमेश आणि सुजाता त्यांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागल्या. मालतीदेवींनी त्यांना उठवले आणि कठोरपणे शांत आवाजात म्हणाल्या, मला तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. तुमच्या स्वार्थाने मला माझ्या खऱ्या मुलापर्यंत रमेशभाई इकडे बोट दाखवून पोहोचवले. मी माझ्या कर्माने आज सुखी आहे. त्यापुढे म्हणाल्या, मला पैसे कमवणे सोपे आहे, पण माणुसकी आणि प्रेम मिळवणे कठीण आहे. तुम्ही माझे घर हिरवले, पण देवाने मला लाखो मुलांचे प्रेम दिले. तुम्ही ज्या स्वार्थाच्या विषारी धडा मला दिला, तोच निस्वार्थ मायेचा धडा तुम्ही शिकून घ्या. मालतीदेवीने रमेशभाईंना सांगितले की त्यांना या दोघांकडून कोणतीही मदत नकोय. पाहणारे पाहताच राहिले. एक वृद्ध आई, ज्याला तिच्या मुलाने कचऱ्यासारखे फेकून दिले होते, तिने आज स्वतःच्या कमाईच्या आणि मायेच्या बळावर एक असा धडा शिकवला, ज्यामुळे रमेश आणि सुजाताला त्यांच्या कर्माची जाणीव झाली. त्यांनी फक्त संपत्ती गमावली नव्हती, तर त्यांनी मायेचे आणि नीतीचे सर्व मोठे धन गमावले होते. रमेश आणि सुजाताला कळून चुकले की मायेचे नाते कधीही तोडता येत नाही आणि कर्माचे फळ इथेच भोगावे लागते. त्या दिवसापासून त्यांनी मालतीदेवींना दुरूनच नमस्कार करणे सुरू केले आणि इतरांना मदत करून आपले आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला. मालतीदेवींच्या कठोर पण सत्यवचनी शब्दाने रमेश आणि सुजाता पूर्णपणे हादरले होते. त्यांनी केवळ आईला नाही तर मायेला आणि नीतीलाही गमावले होते, याची त्यांना तीव्र जाणीव झाली होती. त्या दिवशी कार्यक्रमातून परतल्यावर रमेश आणि सुजाताच्या घरात शांतता पसरली. ती शांतता वादळापूर्वीची तर नव्हती ना, तर आत्मकेंद्रित आत्मपरीक्षणाची होती. रमेशला आता आपल्या व्यवसायाच्या नुकसानाचा आणि पैशाचा विचार कमी आणि आईच्या मायेचा त्याग केल्याचा पश्चाताप जास्त जाणवत होता. त्याला आठवले, बालपणी आजारी पडल्यावर आईने रात्रभर केलेली सेवा, स्वतः उपाशी राहून त्याला दिलेले जेवण आणि त्याच्या प्रत्येक यशामध्ये तिचा असलेला निस्वार्थ सुजाताचा गर्विष्ठपणा पूर्णपणे गळाला होता. तिने पाहिले की ज्या सासूबाईंना ती ओझे समजत होती, आज त्या लाखो लोकांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्यांच्या मागे एक प्रामाणिक आणि एक यशस्वी मुलगा रमेशभाई उभा आहे. तिने रमेशला शांतपणे सांगितले, मी तुमच्या आईला त्रास दिला. माझ्या स्वार्थापायी आपण सगळं गमावलं. आता आपण त्यांना त्रास न देता त्यांची सेवा दुरून का होईना करायला हवी. त्यांनी लगेचच मालतीदेवींची भेट घेण्याचा विचार केला नाही, कारण त्यांना माहीत होते की त्यांच्या दर्शनाने आईसाहेबांना दुःखच होईल, म्हणून त्यांनी प्रायश्चित्ताचा मार्ग निवडला. रमेश आणि सुजाताने त्यांचा छोट्याशा संसारावरून समाजातील गरीब आणि गरजू वृद्धांची निस्वार्थ सेवा करण्याचे ठरवले. त्यांनी जवळच्या एका वृद्धाश्रमात जाऊन साफसफाई आणि मदत करण्यास सुरुवात केली. त्यांनी आईकडून मालतीदेवींकडून शिकलेली सेवा आणि प्रेम आता अनोळखी वृद्धांना द्यायला सुरुवात केली. रमेशने आपले जुने कौशल्य वापरून पुन्हा लहानशा पातळीवर व्यवसाय सुरू केला. आता त्याचा उद्देश केवळ पैसे कमावणे नव्हता, तर प्रामाणिकपणे जगणे आणि इतरांना मदत करणे हा होता. इकडे आश्रमात मालतीदेवींचे जीवन पूर्णपणे समाधानी होते. रमेशभाईंनी त्यांच्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले होते, त्यांना सन्मान दिला होता. पण मायेचे नाते हे असे असते की ते कितीही दुखावले तरी पूर्णपणे तुटतच नाही. एकदा मालतीदेवी अचानक गंभीर आजारी पडल्या. रमेशभाईंनी सर्वोत्कृष्ट उपचार सुरू केले, पण त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. याच दरम्यान रमेश आणि सुजाता वृद्धाश्रमात सेवा करत होते. ही गोष्ट आश्रमातील एका कर्मचाऱ्याकडून रमेशभाईंना कळली. रमेशभाईंना मालतीदेवीच्या मनातील खळबळ माहीत होती. आई बाहेरून कठोर असल्या तरी आतून त्या आपल्या मुलासाठी अजूनही तळमळत होत्या. रमेशभाई मालतीदेवींच्या बेडजवळ गेले आणि हळूच म्हणाले, आई, तुम्ही मला सांगितले होते ना की आपण इतरांना जे देतो तेच आपल्याकडे परत येते. तुम्ही रमेश आणि सुजाताला निस्वार्थ मायेचा धडा शिकवला आहे. आज ते दोघेही दूर एका वृद्धाश्रमात सेवा करत आहेत. ते आता बदलले आहेत. मालतीदेवींचे डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना होती, पण रमेशभाईंच्या बोलण्याने त्यांच्या मनात मायेची एक लहर आली. त्यांनी अस्पष्ट आवाजात विचारले, खरे सांगत आहेस का बाळा? रमेशभाईंनी होकार दिला. मालतीदेवींनी हळूच सांगितले,
एकदाच त्यांना माझ्या डोळ्यासमोर पाहू दे. रमेशभाईंनी रमेश आणि सुजाताला आश्रमात बोलावले. मालती देवींचा गंभीर आजार आणि रमेशभाईंचे बोलणेही ऐकून रमेश आणि सुजाता धावत आले. मालती देवींना त्या अस्वस्थ अवस्थेत पाहून रमेश आणि सुजाताला खूप मोठा धक्का बसला. ते आईच्या पायावर पडून रडू लागले. ते रडणे केवळ दुःखाचे नव्हते तर पश्चातापाचेही होते. रमेश रडत म्हणाला, आई, आम्हाला माफ कर. आम्ही आमच्या मायेच्या तुच्छ मानले. आम्हाला क्षमा नाही मिळाली तरी चालेल, पण एकदा तुम्हाला आई म्हणून सेवा करण्याची संधी द्या. सुजाता म्हणाली, आम्ही तुमच्यासाठी दिवस रात्र सेवा करू. आई, फक्त एकदा डोळे उघडा. मालती देवींनी हळूच हात उचलून दोघांना जवळ घेण्यास सांगितले. मोठ्या कष्टाने त्यांनी त्यांचे डोके थोपटले. मालती देवींचा आवाज खूप क्षीण होता, पण त्यांचे बोलणे मायेने भरलेले होते. बाळांनो, मायेचे नाते तुटत नाही, फक्त ते झाकले जाते. तुम्ही आता बदलला आहात हे पाहून मला आनंद झाला. मला तुमच्या सुखात राहायचे नव्हते, तर तुमच्या दुःखातून बाहेर निघून माणूस बनलेल्या रूपात पाहायचे होते. आज माझा तो धडा पूर्ण झाला. त्यांनी रमेशभाईंकडे पाहिले आणि डोळ्यांनीच आभार मानले. त्या दिवसापासून रमेश आणि सुजाता आश्रमातच थांबले. त्यांनी मालती देवींची आणि आश्रमातील इतर वृद्धांची मन लावून सेवा केली. त्यांना पैशाचे मूल्य कळले नाही, पण मायेची आणि सेवेचे मूल्य पूर्णपणे कळले. काही दिवसांनी मालती देवी पूर्णपणे बऱ्या झाल्या. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या रमेश आणि रमेशभाईंच्या मायेच्या छायेखाली आपले उर्वरित आयुष्य समाधानाने व्यतीत केले. मालती देवींनी आपल्या मुलांना फसवून सोडल्याबद्दल शिक्षा दिली नाही, तर त्यांना माणुसकी आणि प्रेम या मूल्यावर आधारित नवीन आयुष्य जगण्याची संधी दिली. पाहणारे फक्त एवढेच पाहत राहिले की मायेच्या नात्यात धडा आणि क्षमा या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकतात आणि मायेचा विजय नेहमी होतोच. मालती देवींनी आपल्या मुलाला आणि सुनेला सुजाताला क्षमा करून त्यांना आश्रमात सेवेची संधी दिली. मालती देवींना बरेही वाटू लागल्यावर आश्रमात एक नवीन सकारात्मक ऊर्जा पसरली. रमेश आणि सुजाता यांनी आपले सर्व लक्ष आणि ऊर्जा आईच्या मालती देवींच्या आश्रमातील इतर वृद्धांची सेवा करण्यात केंद्रित केले. सुजाता, जी एकेकाळी सासूबाईंना ओझे मानत होती, ती आता मोठ्या प्रेमाने मालती देवींना औषध देत होती, त्यांना जेवण भरवत होती आणि त्यांचे पाय चेपत होती. रमेश आता आश्रमाच्या व्यवस्थापनात रमेशभाईंना मदत करत होता. त्याने आपल्या कामाच्या कौशल्याचा उपयोग आश्रमासाठी आवश्यक देणग्या आणि सेवा मिळवण्यासाठी केला. मालती देवी आता जगातील सर्वात भाग्यवान आई होत्या. त्यांना एका बाजूला रमेशभाईंचा निस्वार्थ आदर आणि प्रेम मिळतच होते, ज्यांनी त्यांना निराधार असताना सहारा दिला. दुसऱ्या बाजूला त्यांना जन्मलेला मुलगा रमेश आणि सून सुजाता प्रायश्चित्त करून त्यांच्या मायेच्या छायेछत्रेखाली आले होते. मालती देवींनी आता स्वतःला पूर्णपणे आश्रमाला वाहून घेतले. त्यांचा अनुभव आणि प्रेमळ स्वभाव यामुळे त्यांच्या आश्रमातील आई बनल्या. त्या प्रत्येक वृद्धांचे सांत्वन करायच्या, त्यांना जीवन जगण्याची नवीन प्रेरणा द्यायच्या. रमेश आणि सुजाताला त्या नेहमी म्हणायच्या, सेवा करताना हे विसरू नका की तुम्ही तुमच्या आईची सेवा करत आहात. इथे प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे, पण वेदना एकच आहे. रमेशभाईंच्या आश्रमाचे नाव आता सर्वदूर पसरले होते. रमेश आणि सुजाताच्या त्यागाची आणि परिवर्तनाची कहाणी अनेक लोकांना प्रेरणा देत होती. एका वर्षी आश्रमाचा वर्धापन दिन होता. त्या समारंभात अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, देणगीदार आणि पत्रकार उपस्थित होते. रमेशभाई व्यासपीठावर आले आणि त्यांनी मायेचा अर्थ समजावून सांगितला. शेवटी त्यांनी मालती देवींना आणि विशेषतः रमेश आणि सुजाताला व्यासपीठावर बोलवले. रमेश व्यासपीठावर बोलला, आज मी जे काही बोलणार आहे ते माझे प्रायश्चित्त आहे. मी माझ्या आईला फसवून सोडून दिले होते. माझ्या स्वार्थाने मला आंधळे केले होते, पण मला मायेचा खरा अर्थ माझ्या आईने आणि रमेशभाईंनी शिकवला. मी इथे आज उभा आहे कारण माझ्या आईने मला शिक्षा नाही तर दुसरी संधी दिली. सुजाता म्हणाली, माझा अहंकार मला माझ्या आईच्या मायेपासून दूर घेऊन गेला. मला आज कळले की घरातील मोठी माणसं ओझे नसतात, तर तिजोरीतील अनमोल रत्न असतात. माझ्या सासूबाई मालती देवी यांनी आम्हाला मायेच्या शक्तीने पुन्हा जीवन दिले. मी आज इथे सेवा करते कारण मला माझा भूतकाळ विसरायचा नाही, पण तो सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. मालती देवी शांतपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची शांती होती. मी माझ्या मुलाला किंवा सुनेला माफ केले नाही, कारण मायेत माफी नसतेच. प्रेम फक्त देणे आणि स्वीकारणे जाणते.
मला माझ्या खऱ्या मुलाने रमेशबाईंनी सहारा दिला आणि माझ्या दुसऱ्या मुलाला रमेशला त्याच्या चुकीची जाणीव ही झाली. माझा फक्त एवढाच संदेश आहे की आई वडील हे परमेश्वराचे रूप आहेत. त्यांना घराबाहेर सोडून तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमचा पाया कच्चाच राहील. घराचा पाया मजबूत ठेवा, मग इमारत आपोआप उंच होईल. हा संपूर्ण प्रसंग पाहून लोकांचे डोळे पाणावले. पत्रकारांनी ही कहाणी संपूर्ण देशात पोहोचवली. मालती देवींचा धडा केवळ रमेशसाठी नव्हता तर संपूर्ण समाजासाठी होता. त्यानंतर मालती देवी आश्रमात आईसाहेब म्हणूनच राहिल्या. रमेश आणि सुजाता यांनी आश्रमात छोटेसे घर घेऊन आपले उर्वरित जीवन आईच्या सेवेसाठी समर्पित केले. रमेशभाई त्यांचे मोठे बंधू, मार्गदर्शक आणि आदर्श बनले. रमेशने आपल्या व्यवसायातून मिळणारा नफा आणि सुजाताने समाजासाठी सामाजिक कामातून मिळवलेला वेळ हे सर्व आश्रमासाठी वापरले. ते आता केवळ मालती देवींचेच नाही तर आश्रमातील प्रत्येक वृद्धांचे मुलगे व सुना बनले होते. त्यांना पुन्हा कधीही भौतिक संपत्तीचा मोह झालाच नाही, कारण त्यांना माहीत होते की मायेची संपत्ती ही जगात सर्वात मोठी आहे. अखेर मालती देवींनी आपले जीवन पूर्ण केले. त्यांच्या समाधानाचे आणि मायेचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर शेवटपर्यंत होते. त्यांच्या पार्थिवाजवळ रमेश, सुजाता आणि रमेशभाई तिघेही उभे होते. रमेश आणि सुजाता यांनी आपल्या जन्मदात्या आईच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांना आता कोणताही पश्चाताप नव्हता, कारण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मायेचे कर्तव्य पूर्ण केले होते. मालती देवींनी आपल्या जीवन कथेने सिद्ध केले की स्वार्थामुळे नाती तुटतात आणि निस्वार्थ मायेमुळे आणि क्षमेमुळे ते पुन्हा नव्या स्वरूपात जन्म घेतात. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जो कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला रोज नवीन कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.